वेतनाच्या अनुषंगाने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. त्या शासन निर्णयातली एक महत्त्वाची ओळ अशी आहे की सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. नेमका कोणता शासन निर्णय आहे आणि सेवार्थ आणि शालार्थ प्रणालीच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून निर्गमित झालेल्या आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण वित्त विभागाचा 27 मार्च 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. नुकताच याच विषयांकित संदर्भानुसार शालेय शिक्षण विभागाचं एक महत्त्वाचं पत्र हे निघालं होतं आणि त्यामध्ये सुद्धा ई-के-वाय-सी करण्याच्या अनुषंगाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भांकित पत्राचा आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-के-वाय-सी पूर्ण करावयाची आहे. सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. सदर ई-के-वाय-सी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा. सदर ई-के-वाय-सी प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करावयाचे आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-के-वाय-सी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे. सदर नोंद करताना ई-के-वाय-सी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी. अन्यथा प्रथम ई-के-वाय-सी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा. तसेच सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालय, संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संगणक सांकेतांक क्रमांकाच्या सहाय्याने पाहू शकता. या ठिकाणी क्रमांक 2 मध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की शालार्थ प्रणाली ज्यांना लागू आहे अशांना आणि या शासन परिपत्रकात उल्लेख केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणाली अशा सर्वांनाच सदर ई-के-वाय-सी ही पूर्ण करावयाची आहे आणि त्या अनुषंगानेच वेतनाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. म्हणून हे महत्त्वाचं शासनपत्रक व्यवस्थितपणे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-KYC पूर्ण करण्याबाबत 27 मार्च 2026चा वित्त विभागाचा हा महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.